पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट या गावामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। पिरंगुटच्या मशिदीमध्ये बाहेरील मुस्लिमांना बंदी तर स्थानिक मुस्लिमांच्या सहमतीने ग्रामसभेत निर्णय। बुलढाणामध्ये संपूर्ण कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा, शेकडो ट्रॅक्टरसह शिवसैनिक या मोर्चात सहभागी। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गट प्रचंड आक्रमक। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचा ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सध्या आक्रमक। बीडच्या माजलगाव शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन, मुख्याधिकारी इंद्रजित चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये येत नसल्यामुळे हे आंदोलन। बुलढाण्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 2 दिवसीय कामबंद आंदोलन, वेतन श्रेणी आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करा, कर्मचाऱ्यांची मागणी। बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची माघार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे निवडणुकीतनं माघार घेतल्याची माहिती तालुकाध्यक्ष तेजसिंग पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषण केलेल्या बनेश्वर रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात नाहीच। सुप्रिया सुळेंना दिलेल्या आश्वासनाला प्रशासनाकडून केराची टोपली, स्थानिकांकडून प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी। नागपूरच्या नंदनवनमध्ये बेपत्ता झालेल्या 2 अल्पवयीन मुलींचा 5 तासांच्या आत शोध, मुलींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। दोन्ही बेपत्ता मुलींचा 500 पोलीस कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू होता। चाळीसगावच्या एका गावामध्ये 42 वर्षीय व्यक्तीचं 45 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण तर 2 जणांना या प्रकरणी अटक, चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम, पालकमंत्री मेघना बोर्डीकरांकडून बालविवाह मुक्त परभणी जिल्हा चित्ररथाचं लोकार्पण। पश्चिम महाराष्ट्रात तापमानात सध्या वाढ होणार तर विदर्भात सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज, हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांची माहिती। सोलापुरात तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे, सोलापुरातील सिग्नल यंत्रणा दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये बंद राहणार, उष्माघात किंवा तत्सम त्रास टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। धुळे जिल्ह्याला 5 दिवसांचा उष्णतेचा अलर्ट तर प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचंही आवाहन। जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा फुल उत्पादकांना आता मोठा फटका, शिरसोलीमध्ये गुलाबाच्या फुलांची शेती करणारे शेतकरी सध्या संकटात। विदर्भातील वाढत्या तापमानाचा चिखलदऱ्यातल्या पर्यटनाला मोठा फटका, उन्हाळ्यामुळे आता चिखलदऱ्याकडे पर्यटकांची पाठ, पर्यटन स्थळावरील हॉटेल व्यवसाय सुद्धा यामुळे ठप्प। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला, बाजारातील सोयाबीनची आवक घटली, उन्हामुळे शेतकरी शेतमाल आणण्यास टाळाटाळ करत असल्याचंही समोर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा कहर, उन्हामुळे तलावातील माशांचा मृत्यू, नंदुरबार तालुक्यातल्या समशेरपूर गावातला हा प्रकार। इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारामध्ये भीषण पाणी टंचाई, पाझर तलाव आटल्यामुळे आदिवासी महिलांवर पाझरणाऱ्या झऱ्यातनं पाणी भरण्याची वेळ, पाणी टंचाईकडे सरकारचं दुर्लक्ष। चंद्रपूर शहरातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई तर 3-3 दिवस नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी, हंडाभर पाण्यासाठी टँकरजवळ नागरिकांची गर्दी। अमरावतीमध्ये मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या कोहना गावामध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची गावाबाहेरील पंपावर पायपीट, शासनाच्या अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना अपयशी। वर्ध्यातील कारंजा घाटगे या ठिकाणी पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त तर काही भागात 4 ते 5 तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा, नगर पंचायतीकडून पाणी पुरवठ्यासाठी 2 टँकरची व्यवस्था। नंदुरबार जिल्ह्यातील 20 पैकी 11 लघु प्रकल्पांनी गाठला तळ तर धरणातील पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पाहणी, शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांकडून अनेक तक्रारी। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडल्याचा स्थानिकांचा आरोप तर प्रशासनाकडे संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। गंगापूर धरणात पाण्याचा विसर्ग, सोमेश्वरचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, रणरणत्या उन्हामध्ये नाशिककरांना यामुळे दिलासा। जळगावातील हतनूर धरणाचा पाणीसाठा 43.63%, मागच्या वर्षीपेक्षा जलसाठा कमी झाल्याची या ठिकाणी माहिती, त्यामुळे चिंताही वाढली। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा तर भात मका पिकांचं यामुळे मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी।
गवत पेटल्यामुळे मोसंबीच्या बागा सुद्धा पेटल्या. दरम्यान 35 ते 40 मोसंबीच्या झाडांचे यामुळे नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यातील माहेर या भैगाव इथली घटना. दक्षिण रत्नागिरीमध्ये दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार. 173 कोटींच्या निधीतनं 81 पुलांची कामं प्रगतीपथावर, तर कॉजवे आणि साकव बांधणीसाठी निधीही उपलब्ध. भंडाऱ्यातल्या तुमसर माडगी या महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला भेगा. रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं खासदार प्रशांत पडोळे यांचा आरोप. बुलढाण्याच्या जामोद इथल्या प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात. दरम्यान दुर्दशा झालेल्या प्रवासी निवाऱ्याची भीषण अवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष. जळगावमधील बोदवड ते मलकापूरला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यात मोठमोठे खड्डे. खड्ड्याच्या रस्त्यांवरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार. अनधिकृत जागेवर कचरा टाकत परिसरात दुर्गंधी निर्माण होत असल्यामुळे नागरिक त्रस्त. नागपूरच्या टिमकी परिसरामध्ये एमडी ड्रग्जची विक्री. पोलीस पथकाकडून सापळा रचत आरोपीला अटक. 72,000चे 7 ग्रॅम ड्रग्ज जप्त. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बनावट देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची कारवाई. बनावट दारूच्या 530 पेट्या जप्त. एकूण 46,93,000चा मुद्देमालही जप्त. जळगावच्या किनोदमध्ये विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांचा आरोप. तरुणीला मेसेज करून जंगलात लपला, तर पोलिसांनी आदिवासी वेशभूषा करून नराधमाला पकडला. आरोपी 2 वर्षांपासून या तरुणीला त्रास देत होता. बदलापूर पूर्व पोलिसांची कामगिरी. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी प्रकरणी 1 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडनं पोलिसांनी 6 दुचाकींसह 1,75,000चा मुद्देमाल जप्त केला. रामनगर पोलिसांची कारवाई. चंद्रपूर शहरामध्ये दुचाकी चोरट्याला अटक. आरोपीकडनं 9 दुचाकी हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये चोरी आणि फसवणूक, तर गुन्ह्यातील रक्कम पोलिसांकडून रिकव्हर. पालकमंत्री शिवेंद्रराजेंच्या हस्ते 59 लाख रुपयांचे दागिने. मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द. भंडाऱ्याच्या पूरग्रस्त कथित घोटाळ्यामध्ये महसूल सेवक निलंबित. सप्टेंबर 2024 मध्ये वैनगंगा नदीचे पुरावे पाणी सुकळी नकुल आणि गोंडीटोला या गावातील शेतात शिरल्याचं प्रकरण. शेती नसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला होता. त्यांच्या पत्नीच्या नावाचा यामध्ये समावेश केला होता. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी आणि वितरणामधील गैरव्यवहाराप्रकरणी गोव्याच्या पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांचं निलंबन. त्याचे धागेदोरे आता नाशिकपर्यंत पोहोचले. 2 ते 3 वर्षांपासून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप. बीड तालुक्यातील आहेर वडगावामध्ये जलजीवन मिशनचे 3,58,00,000चं काम निकृष्ट. बीड जिल्हाधिकाऱ्यांचं ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडे त्यांची तक्रार. बुलढाण्यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे नाफेड ज्वारी नोंदणी प्रक्रिया अडचणीत. नाफेडच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली, तर 7/12 ऑनलाईन करण्यासाठी शेतकरी सध्या ताटकळतच. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक, तर टोकन देऊन सुद्धा हळद खरेदी केली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. व्यापारी जाणीवपूर्वक हळदीचे दर पाडत असल्याचाही आरोप. बदलापूरमध्ये रेल्वेच्या ठेकेदाराकडून शेतजमिनीची नासधूस, तर खरवई या ठिकाणी रुळाखाली पाईप टाकताना शेतीचा बांध तोडल्याचा प्रकार. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. साताऱ्याच्या म्हसवडमधील मानगंगा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन. 25,18,000च्या मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. आरोपी सोमनाथ तोरणेवर कारवाई. जालना तालुक्यातील मंठा तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. लिलाव होण्यापूर्वीच पूर्णा नदीच्या 13 वाळू घाटावरून सर्रासपणे वाळू चोरीचा सपाटा. नांदेडमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी महिलांचं उपोषण. पेठवड या ठिकाणी महिलांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात बत्तीगुल आंदोलन. शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये आपापल्या घरात अंधार करत वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवला. नंदुरबारच्या अस्लोद गावामध्ये दारूबंदी असताना सुद्धा गावात सर्रास दारू विक्री. गावातील दारू विक्रीच्या विरोधात ग्रामस्थांकडून पुन्हा ग्रामसभा घेऊन ठराव. शिरूर तालुक्यातल्या खेडकर वस्तीमध्ये घरासमोरील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. बिबट्यानं हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी पिंजरा लावण्याची नागरिकांची आता मागणी. जळगावच्या 40 गावात 5 हरणांची शिकार उघड, तर शिकारी मात्र फरार. 40 गाव वनपरिक्षेत्र विभागाची कारवाई. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास. तळपत्या उन्हामध्ये उभं राहून प्रवाशांना तिकीट काढावं लागतंय.
पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेसाठी स्थानिकांचा विरोध. शेतकऱ्यांनी दगड मारून ड्रोन खाली पाडला तर पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात वाद. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाकडून कैद्यांना कुटुंबियांशी भेटण्याची आता विशेष संधी. कारागृह प्रशासनाकडून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम हाती. मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयात कागदपत्रांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मोठी गर्दी. संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या 12,000 लाभार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी सुरू. जालन्यातील जाफराबाद नगराध्यक्ष पदावरून डॉक्टर सुरेखा लहाने अपात्र. तर नगर परिषद नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून त्यांच्यावर ही कारवाई. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णायक आदेश. करमाळ्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी आशाबाई सदाशिव तोडेकर यांची बिनविरोध निवड. तर पाथुर्डी गावामध्ये हलगी वाजवत गुलाल उधळत या ठिकाणी जल्लोष करत मिरवणूक. लंडनमधील काउंटी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील दोघांची निवड. या दौऱ्यासाठी रत्नागिरीच्या अविराज गावडेला पालकमंत्री उदय सामंतांकडून शुभेच्छा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये सालेसामध्ये श्री गुरुदेव दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. मोठ्या संख्येने भाविक इथे उपस्थित. जळगावच्या रावेरमधील ऐनपूरमध्ये मरीमाता यात्रेत 12 गाड्या ओढण्याची परंपरा. 12 गाड्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण शिबिर. मुलामुलींच्या संरक्षणासाठी आयोजित केलेलं हे प्रशिक्षण शिबिर. राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीनं राज्यामध्ये गडकिल्ले स्वच्छता मोहीम हाती. प्रत्येक रविवारी गडकिल्ल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबवण्यात येणार. साताऱ्यातील सुपने ग्रामपंचायत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये अव्वल. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 लाख रुपयांचं बक्षीस प्रदान. धाराशिव या ठिकाणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भोगावती नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ. नगर परिषद, धाराशिव जलसंधारण विभाग आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानं हे काम सुरू.